आपल्यासाठी ऑनलाईन शिक्षण घेऊन येत आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणजे घरी बसून शिक्षण. केव्हाही, कधीही, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्या विषयाचा, त्या भागाचा अभ्यास करू शकता. यासाठी मुंबई महानगरपालिका सतत आपल्या सेवेत हजर आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण म्हणजे काय आणि हे शिक्षण कशा प्रकारे दिलं जावं यासाठी मुंबई महानगरपालिका आपल्यासाठी सदैव कार्यरत असते. त्यातलाच एक भाग म्हणजे ऑनलाईन शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, पहिलीपासून 10वी पर्यंत आमचे सर्व शिक्षक सहकारी सतत कार्यरत आहेत. हे कार्य करत असताना मीही त्यातलाच एक. मी जाधव रामचंद्र सीताराम, पूर्व भायखळा महानगरपालिका माध्यमिक शाळा, आपल्यासाठी गणित भाग 2 इयत्ता 10वीचा भौमितिक रचना या प्रकरणाचा उर्वरित भाग आज घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, शिक्षण ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण काल काय शिकलो आणि आज काय शिकणार आहोत हे पाहणं क्रमपात्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणासाठी कशाची आवश्यकता नसते. शिक्षणासाठी आवश्यकता असते ते म्हणजे आपण काय करतो आणि कशासाठी करतो हे पाहण्याची. त्यासाठी शिक्षणामध्ये आपण सतत अग्रेसिव्ह राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत. कोणता प्रयोग आहे तो? सर्व शिक्षक जे आता उपस्थित आहेत ते सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक छोटासा प्रयोग करायचा आहे. कोणता प्रयोग आहे तो? तर तो प्रयोग आहे म्हणजे फक्त 1 मिनिटाचा. आपण काय करणार आहोत? आपण एकच काम करायचंय की आपले डोळे पूर्णपणे बंद करायचे आहेत आणि डोळे बंद करून मी सांगेल तेव्हा सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला फक्त एकच लक्ष केंद्रित करायचंय, ते म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणकोणते आवाज ऐकायला येतात ते. 1 मिनिटाचा प्रयोग आहे आणि हे 1 मिनिटं आपल्याला काय शिकून जातं हे आपण या पाठाच्या शेवटी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा 1 मिनिटाचा प्रयोग सुरुवात करणार आहोत. मी सुरुवात म्हटलं, स्टार्ट म्हटलं की तुम्ही डोळे बंद करा आणि तुम्हाला आजूबाजूला काय ऐकायला येतंय, फक्त आवाज ऐकायचे. किती प्रकारचे आवाज तुम्ही ऐकलेत हे सर्वात शेवटी सांगणार आहात. विद्यार्थ्यांमधून आणि शिक्षकांमधून एक एक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. म्हणजे तास संपताना तुम्ही मला त्या प्रतिक्रिया दिल्या तर त्यावरती आपण थोडंसं भाष्य करणार आहोत. त्यामुळे या प्रयोगाची आपण सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात करूया. 1 मिनिटं डोळे बंद करून केवळ ऐकू येणाऱ्या आवाजांकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. स्टार्ट. स्टॉप. मित्रांनो, हा एक प्रयोग झाला. या प्रयोगाचं बारकाईने तुम्ही बारकाईने केलाच असेल. सर्वात शेवटी या प्रयोगासाठी ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही मला द्यायच्यात. तोपर्यंत मी आता भौमितिक रचना हा भाग शिकवणार आहोत. त्यामुळे त्या भागाकडे पूर्णपणे चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती असेल. विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचना हे जे प्रकरण आहे हे गणित भाग 2 यामध्ये आहे. या प्रकरणासाठी एकूण मार्क आहेत 7. म्हणजे 7 मार्कांसाठी हे प्रकरण विचारलं जातं. 10वीच्या परीक्षेमध्ये यातला कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही. मागच्या तासाला आपण वर्तुळामध्ये पाहिलं होतं, तर वर्तुळाच्या अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, आंतरखंडित कोनाचे प्रमेय, चक्रीय चौकोन हा भाग संपल्यानंतर जीवांचा जो भाग आहे तो वगळण्यात आला होता. परंतु भौमितिक रचना या प्रकरणात या वर्षी कोविड-19 मुळे किंवा कोविड-19 मुळे कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता हे 7 मार्क जे आहेत, या 7 मार्कांचा विचार करताना आपण काय लक्षात ठेवायचं, कशा प्रकारे यावरती प्रश्न विचारले जातात आणि हे प्रकरण का महत्वाचं आहे, असे प्रश्न आपण जेव्हा आपण स्वतःला विचारतो तर त्या ठिकाणी 2 प्रकारचे उत्तर आपल्याला मिळतात. हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये 2 मार्काची कृती विचारली जाऊ शकते, 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि 3 मार्काचा प्रश्न तिसऱ्यामध्ये एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी कृती, त्याचबरोबर एक प्रश्न आणि पुन्हा एखादा प्रश्न, म्हणजे दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न यामध्येच याचा प्रश्न विचारले जातात. म्हणून एकूण 7 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. दुसरी संभाव्यता काय आहे, तर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी 3 मार्काचा एक प्रश्न, म्हणजे तिसऱ्या प्रश्नामधील भाग ब जो आहे तो, आणि प्रश्न चौथ्यामध्ये एक प्रश्न, अशा प्रकारे 2च प्रश्न विचारून त्या ठिकाणी 7 मार्कांचे प्रश्न या प्रकरणासाठी विचारले जातात. आता हे 7 मार्काचं प्रकरण आहे, गणित भाग 2 मध्ये आहे आणि गणित भाग 2 चा विचार केला तर त्या ठिकाणी पास होण्यासाठी आपल्याला 14 मार्कांची आवश्यकता असते. आपल्याला मागच्या तासाला शेवाळे सरांनी सांगितलं होतं की या ठिकाणी मार्क मिळवण्यासाठी हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्याच्या अंगामध्ये कलाकाराचे गुण असतात तो विद्यार्थी ह्या सगळ्या कलाकृती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, काय लक्षात ठेवायचंय, काय केलं पाहिजे, अगदी कुठेही बसला तरी नुसत्या बोटाने जरी तुम्ही आकृत्या काढण्याचा सराव केला तरी त्या ठिकाणी तुमची एखादी आकृती पूर्ण होते. म्हणजे कसं, समजा तुम्हाला सांगितलं गेलेलं असेल की वर्तुळ काढा, तर तुम्ही काय करणार आहात, असा गोल काढणार. झालं. वर्तुळ काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं. तुम्हाला सांगितलं गेलं रेषाखंड काढा, तर तुम्ही काय करणार आहात, एक रेषाखंड काढणार आहात. तुम्हाला सांगितलं या रेषाखंडाचे 2 भाग करा, 3 भाग करा, तर तुम्ही बसल्या जागी केवळ बोटे फिरवून या रचनांची प्रॅक्टिस जी आहे ती करू शकता. म्हणजेच आपल्याला जे काही करायचं आहे ते करताना काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यामध्ये फक्त बारकाईने लक्ष दिलं आणि आपल्या मनामध्ये त्या जर बिंबवल्या गेल्या तर त्या ठिकाणी हे प्रकरण 7 मार्क मिळवण्यासाठी अतिशय सोपं आणि सर्वांना समजेल अशा प्रकारचं आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर तुम्ही गणितात पास तर सर्व विषयात पास होऊ शकता. आणि आपल्याला एकच प्रकरण भौमितिक रचना जर 7 मार्क मिळवून देणार असेल तर त्याचा सराव सुरुवातीलाच करणं खूप आवश्यक आहे. आता या सरावामध्ये आपण काय करणार आहोत त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आपल्याला शेवाळे सरांनी काही रचना सांगितल्या होत्या, त्या रचनांचाच पुढचा भाग आपण घेणार आहोत. या पुढच्या भागामध्ये काय आहे, त्यांनी घेतलेल्या ज्या रचना आहेत त्या रचनांचा थोडासा सराव आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आता हे भौमितिक रचना ह्या प्रकरणामध्ये पहिला जो भाग येतो तो म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. आता दिलेल्या रेषाचा लंब दुभाजक काढणे यासाठी काय महत्वाचं आहे, काय केलं पाहिजे, तर तो म्हणजे आपल्याला रेषाखंड काढता आला पाहिजे. आपल्याकडे ही पट्टी असते आणि या पट्टीचा विचार केला तर ह्या पट्टीवरती 0, 1, 2, 3, 4, 5 असे 15 आणि मोठी स्केल असेल तर 30 पर्यंतचे अंक असतात. यामध्ये 0 ते 1 याच्यामध्ये 10 अंक असतात, हे आपल्याला माहित आहे. पण नेहमी आपण मोजताना 0 या अंकापासून सुरुवात करायची असते आणि नंतर 1, 2, 3, 4 असं मोजायचं असतं. हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण जे काही मोजणार आहोत, जे काही करणार आहोत, या पट्टीवरील स्केलकडे नेहमी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता या पट्टीवर स्केलचं लक्ष द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर आपल्याला दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. लंबदुभाजक काढणे याचे 3 प्रकार, म्हणजे 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोणते आहेत ते, तर दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढा, त्याचा लंबदुभाजक काढा, रेषाखंडाचे 2 समान भाग करा किंवा रेषा 2 भागामध्ये विभागा, असे प्रश्न असतात. मग आता साधा प्रश्न आहे आणि त्यानुसार आपल्याला सांगितलेलं असेल की आपण
8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा आणि तो दुभागा. किती सेंटीमीटर? 8. मग काय करणार आहोत आपण? अगदी मध्यभागी हा जो पेपर आहे, त्या पेपरच्या मध्यभागी 0 ते 8 अशा प्रकारे पाहणार. आता इकडे पहा, इकडे घेतलं तर 8 इकडे जातात, इकडे घेतलं तर या बाजूला होतात. आपल्याला मध्यभाग समजतो, म्हणून साधारणतः आकृती आपल्या वहीच्या पानाच्या किंवा प्रश्नपत्रिकेच्या म्हणजे उत्तरपत्रिकेच्या पानाच्या बरोबर मध्यावरील अशा प्रकारची पट्टी आपण ठेवायची आहे. आणि सुरुवात करताना 0 पासून सुरुवात करून 8 पर्यंत आपण रेषाखंड काढणार आहोत. हे लक्षात ठेवा, हे काल आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. आणि या रेषाखंडाला दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचं असतं, तर नावं द्यायची असतात. म्हणजे आपण नाव दिलं ए, आणि या रेषाखंडाचा दुसरा बिंदू आहे तो आहे बी. म्हणजे ह्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू काय झाले? ए आणि बी. आता आपण काय करणार आहोत, आपला हा जो काही कंपास आहे, या कंपास मध्ये हे जे काही माप आहे पूर्ण, त्या मापाच्या थोडस कमी किंवा या मापाच्या निम्म्यापेक्षा जास्त माप घेऊन रेषाखंडाच्या एका अंत्यबिंदूवरती म्हणजे बिंदू ए वरती एक बिंदू ठेवणार आणि वरच्या बाजूला एक चाप काढणार, म्हणजेच कंस काढणार. त्याचप्रमाणे तिथेच आपला कंपासचं दुसरं टोक ठेवणार आणि दुसऱ्या बाजूला चाप काढणार. मग आपण काय करणार आहोत, पुन्हा हीच कृती बी मध्ये सांगणार. बी मध्ये करताना देखील काय करणार, या ठिकाणी चाप आणि दुसरा या ठिकाणी चाप काढणार. आपलं काम अर्ध झालेलं आहे. पुढचं काम काय करायचंय, आपल्याला 2 बिंदू मिळालेले आहेत, एक वरच्या बाजूला आहे, एक खालच्या बाजूला आहे. मग हे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला मिळालेले जे बिंदू आहेत, या बिंदूंना आपण जोडणार आहोत. जोडल्यानंतर या ठिकाणी एक रेषा काढणार आहोत आणि ह्या रेषेला अशा प्रकारची रेषा काढायची आणि रेषाला आपल्याला हवं ते तुम्ही नाव देऊ शकता. मी या ठिकाणी वरच्या बाजूला पी बिंदू आणि या खालच्या बाजूला क्यू बिंदू असं म्हणतो. आपली आकृती पूर्ण झाली का? हो, पूर्ण झालेली आहे. परंतु जेव्हा आपण 40 पैकी 40 मार्कांची अपेक्षा करतो, तेव्हा या ठिकाणी अर्धा मार्क हा आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कमी केला जाऊ शकतो. केला जाईलच असं नाही, केला जाऊ शकतो. का? तर ज्या ठिकाणी लंब बिंदू मिळालेला आहे, 2 रेषाखंड एकमेकांना छेदतात, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, काटकोनाचं चिन्ह करायचं आहे आणि त्या बिंदूला नाव द्यायचंय ओ. लक्षात ठेवा, अशा प्रकारची आकृती आपली जेव्हा पूर्ण होते तेव्हा तिला पूर्ण गुण दिले जातात. म्हणजे रेषाखंडाचा लंबदुभाजक काढायचा आहे, म्हणजेच रेषा दुभागणे म्हणतात. किंवा रेषाचे 2 समान भाग करणे. कुठे वापरलं जातं हे? लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे. कधी वापरायचंय? तर जेव्हा जेव्हा आपल्याला परिवर्तुळ काढायचं असतं, त्यावेळेस या लंब दुभाजकाचा वापर होतो. आणि दुसरं कधी केलं जातं, तर आपल्याला मागच्या तासाला सरांनी सांगितलं होतं की रेषेबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा, म्हणजे बाह्य बिंदूतून स्पर्शिका. हा व्हिडिओ वारंवार पाहायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे, सर्वांना कळवायचं आहे की या ठिकाणी जे काही शिकवलं जातंय हे अतिशय महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे लंब दुभाजकाची जी काय रचना आहे, हे परिवर्तुळ काढण्यासाठी आणि बाह्य बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी खूप खूप उपयुक्त आहे. हे तुम्हाला समजलंच असेल, कारण मागच्या तासाला घेतलं होतं. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे दिलेल्या मापाचा कोन काढणे. आता दिलेल्या मापाचा कोन काढणे ही रचना आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कोनमापक. कोनमापक सर्वांना माहित आहे. या कोनमापकाचा प्रोटेक्टरचा विचार करत असताना, म्हणजे कोनमापकाचा विचार करत असताना या ठिकाणी मध्यबिंदू जो असतो त्या मध्यबिंदूच्या ठिकाणी हा पॉइंट आहे, खाली ही कडा आहे आणि मध्ये एक रेषा आहे. म्हणजे मोजमाप करताना काय लक्षात ठेवायचे आपल्याला, तर ही जी रेषा आहे कोनमापकावरची, त्याच्यावरती 90 अंशाचा कोन करणे, ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूचाच आपल्याला विचार करायचा आहे. मग त्या बिंदूचा जेव्हा आपण विचार करतो तिथूनच कोणाला मोजायला सुरुवात करायची. आता फसगत काय होते,
विद्यार्थ्यांना सर्व येत असतं, परंतु होतं काय की जेव्हा जेव्हा आपल्याला आकृती करायला सांगितली जाते तेव्हा तेव्हा काही ना काही गोंधळ होत असतो. भीतीमुळे म्हणा, घाईमुळे म्हणा, अशा प्रकारच्या चुका होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिशय शांत डोक्याने हा विचार करणं आवश्यक आहे. आपल्याला 60 अंशाचा आणि 120 अंशाचा कोन काढायचा आहे, हे लक्षात ठेवा. आपण दोन प्रकारचे कोन काढणार आहोत. आता हे दोन प्रकारचे का, हे तुमच्या लक्षात येईलच. मित्रांनो, या ठिकाणी 60 अंशाचा कोन मला काढायचा असेल तर मी काय करणार, तर दिलेला कोणत्याही प्रकारचा कोन असेल त्या ठिकाणी एक किरण काढून घेणार आहे. या किरणाला मी नाव देणार आहे PQ, हे मी नाव दिलेलं असेल. आणि त्यानंतर मला मोजायचंय कुठून हा प्रश्न पडतो. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 2 60 दिसतात. जर या ठिकाणी पाहिलं गेलं तर 10, 20, 30, 40, 50, 60, इथे पण 60 आहे आणि इकडनं मोजला तर इकडे पण 60 आहे. मग कधी कधी काय होतं, नजर चुकीने मी असं कोनमापक ठेवतो, कोनमापकाची खालची रेषा जी आहे आणि कोनमापकावरची म्हणजे आपल्या कागदावरची जी आपण काढलेली किरण आहे आणि आपल्या कोनमापकावरची रेषा ही एकमेकांना तंतोतंत जुळेल हे पाहायचं. पी बिंदू घ्यायचा आणि 60 कुठून मोडायचे, ज्या बाजूला कोणाचा किरण आहे त्या बाजूकडून आपल्याला काय करायचं आहे, मोजायला सुरुवात करायची. म्हणजे माझा किरण या बाजूला आहे, म्हणजे मी मोजमाप करताना इकडचे 10, 20, 30, 40, 50, 60 अशाच प्रकारे मोजणार. लक्षात आलं? डायरेक्ट 60 वरती जाणार नाही, नेहमी चढत्या क्रमाने मोजणी करायचे. 10, 20, 30, 40, 50, 60 अशा प्रकारे मी मोजमाप करणार. आणि या ठिकाणी 60 जो बिंदू आहे त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, बिंदू स्थापन करणार. कोनमापक बाजूला काढून ठेवणार आणि पट्टीच्या साहाय्याने आपण या कोणाचा दुसरा किरण काढून घेणार आहोत. आपलं काम झालेलं आहे. या ठिकाणी आपण 60 अंश असं लिहिणार आहोत. आणि पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे हा जो बिंदू आहे, दुसरा किरण काढला त्याच्या अंत्यबिंदूला भुजेवरती आपण दुसरं नाव देणार आहोत, ते म्हणजे आर. म्हणजे या कोणाचं नाव तयार होतं, RPQ. लक्षात ठेवा, कोणाचं नाव विचारत करताना इथे जसं दिलं असेल तर त्याप्रमाणे कृती करायची. म्हणजे आता या सगळ्यांनी समजा दिलेलं आहे कोन ABC. काय दिलेलं आहे, ABC बरोबर 120 अंशाचा. जर कोन ABC बरोबर 120 अंशाचा असेल तर आपण काय करणार आहोत, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एक किरण काढून घेणार. आता हा किरण काढताना हा या दुसऱ्या कोणाचा काय होतो, आरंभबिंदू होतो. ABC म्हटलेलं आहे, म्हणजे बी हा कोण महत्वाचा आहे, म्हणून मी मगाशी नाव देताना PQ दिलं. आता AB देणार नाही तर काय देणार आहे, B. कारण ज्या बिंदूच्या जवळ आपण कोण काढणार आहोत तो बिंदू त्या 3 अक्षरांमध्ये नेहमी मध्यभागी असतो. याला मी नाव दिलं BC. आता या ठिकाणी काय करू आपण, तर या ठिकाणी कोनमापक ठेवणार. पुन्हा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्या बिंदूकडून मोजणार आहोत, किरण ज्या बाजूला असेल, इकडे आपला किरण आहे म्हणजे या बाजूकडून मोजायचंय. मोजताना कसं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 120 इथे येतात आणि आपल्याला दिसताना पण इथे 120 दिसतात. मुलांचा गोंधळ काय होतो की मुलं काही वेळेस काय करतात, या ठिकाणी 120 लिहितात आणि बंद करतात. मग आपण काय करणार आहोत, 120 म्हणजे या ठिकाणी देणार आहोत आणि आपण दुसरा किरण काढून घेणार आहोत आणि तो किरण म्हणजे अशा प्रकारे असेल. आता हे का महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा, कारण आपण जो पुढचा भाग पाहणार आहोत तो या कोनावरती आधारित आहे. जेव्हा त्रिकोण काढायला सांगतात तेव्हा कोणाचं माप सांगितलं जातं आणि मग कोण काढताच येत नसेल तर पुढची रचना काढता येईल का, म्हणून हा भाग अतिशय महत्वाचा आहे. जे जे काही सांगितलं जातंय ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, समजावून घ्या आणि पुन्हा पुन्हा काढण्याचा प्रयत्न करा. हे लक्षात आलं असेल. लंबदुभाजक कधीही परिवर्तुळ बाह्यबिंदूतून स्पर्श काढण्यासाठी. कोणाची रचना कधी करायची आहे, जेव्हा आपल्याला त्रिकोण काढायला सांगितले जाणार आहेत आणि ते त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला कोण दिलेला असेल त्या आकृतीमध्ये तेव्हा याची गरज आहे. आता रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे, त्या दिवशी सरांनी सांगितलं वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे. ही रचना एवढी महत्वाची आहे
एवढी महत्वाची आहे की या रचनेवरती आधारित 10वीला एक तरी प्रश्न विचारला जातोच. गेल्या वर्षाच्या परीक्षेचा आपण नंतर विचार करणार आहोत की गेल्या वर्षाच्या परीक्षेमध्ये म्हणजे कोणता प्रश्न दिला होता, म्हणजे मार्च 2020च्या परीक्षेमध्ये. आता या ठिकाणी ही रेषा आहे, या रेषेला मी नाव दिलं रेषा एल. आता ह्या रेषेवर किती बिंदू असतात विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की रेषा हा अनंत बिंदूंचा संच आहे. मग अनंत बिंदूंचा संच असेल तर मी कुठेही एक बिंदू घेतला आणि त्या बिंदूला मी नाव दिलं पी. आणि ह्या पी बिंदूतून जेव्हा मला स्पर्शिका काढायची लंब काढायची असतो तेव्हा तो लंब काढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, तर या ठिकाणी ह्या पी बिंदूमधून काय करणार आहोत आपण, या रेषेच्या उजव्या बाजूला आणि ह्या रेषेच्या डाव्या बाजूला असे 2 कंस काढणार आहे. म्हणजेच हे 2 बिंदू आपल्याला मिळतात. लक्षात आलं. आता हे 2 बिंदू मिळाले तर इकडे पण पहा हे 2 बिंदू आहेत. म्हणजे हा एक रेषाखंड तयार झाला. या रेषेमधला थोडासा भाग घेतला. थोडासा म्हणजे काय, 2 बिंदूंमधला. आणि 2 बिंदूंमधला जो काही भाग असतो त्यालाच आपण काय म्हणतो, रेषाखंड. आपल्याला ही कृती माहीतच आहे. मग ह्या कृतीमध्ये जी क्रिया केलेली आहे तीच क्रिया इथे करणार. काय केलं होतं आपण, तर या ठिकाणी आपण काय केलं होतं, हे 2 बिंदू आहेत त्याच्यापेक्षा कमी अंतर घेतलं, वरच्या बाजूला एक कंस केला, खालच्या बाजूला एक चाप काढला. अगदी तेच या बाजूने घेतलं, वरती एक चाप काढला, खालच्या बाजूला एक चाप काढला. आणि पुढे काय केलं आपल्याला सांगायलाच नकोय, हे 2 बिंदू परस्परांना जोडले. आता हे जोडल्यानंतर आपली आकृती पूर्ण झाली का, तर नाही. काय काय राहिलेलं आहे, बाणाची टोकं राहिलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला कोन करायचा बाकी आहे, तेव्हाच आपली आकृती पूर्ण होते, हे लक्षात राहा. कळलं. म्हणजेच ही रचना आणि ही रचना यांच्यामध्ये फरक काहीच नाही. फरक कोणता आहे, इथे 2 बाणाची टोकं आहेत, इथे बाणाची टोकं नाही. म्हणजे वेगवेगळा विचार करू नका. इथे 2 बिंदू घ्यायचे तर ते कुठून घेणार, कोणताही एक बिंदू घ्या. मग आता ही रचना कुठे विचारली जाते, मागच्या तासाला सरांनी सांगितलं वर्तुळावरील बिंदूतून. लक्षात ठेवा शब्द कोणता आहे, वर्तुळावरील. म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून या शब्दाला खूप महत्व आहे. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे हे मागच्या तासाला शिकलात. ही रचना त्या ठिकाणी वापरली जाते. हा बिंदू वर्तुळावर आहे, इकडे वाढवला गेला तर वर्तुळाच्या केंद्राकडे जातो आणि इकडे वाढवला गेला तर वर्तुळाच्या बाहेर जातो. मग आपलं काम काय आहे, हा किरण काढून घ्यायचा आहे. म्हणजेच ही रचना काढताना वर्तुळावरील बिंदू कुठे कुठे येऊ शकतात ते लक्षात ठेवायचं आहे. जीवा म्हणजे माहित आहे सर्वांना, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू यांना जोडणारा रेषाखंड. म्हणजे वर्तुळावरील 2 बिंदू हा शब्द महत्वाचा आहे. वर्तुळाचा व्यास, केंद्रातून जाणारा आणि वर्तुळावरील बिंदूंना छेदणारा रेषाखंड म्हणजे व्यास होतो. म्हणजे व्यासाच्या टोकाशी जीवेच्या टोकाशी कुठे येतं लक्षात येते का, जीवेच्या टोकाशी म्हणजे कुठे, जीवाचा अंत्यबिंदू कुठे असतो, वर्तुळावर. व्यासाचा अंत्यबिंदू कुठे असतो, वर्तुळावर. कोनाचा विचार केला, कोनाचा म्हणजे केंद्रीय कोन काढलेला आहे आणि ह्या केंद्रीय कोनाचा अंत्यभुजा कुठे असतात, वर्तुळावर. म्हणजे केंद्रीय कोनाचा विचार करा, जीवेचा विचार करा आणि वर्तुळावरील म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढायच्या म्हणजे कुठे, जीवेच्या अंत्यबिंदूशी, केंद्रीय कोनाच्या अंत्यबिंदूशी, तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी हीच रचना करायची आहे. ही रचना म्हणजेच ही रचना. लक्षात आलंच असेल सर्वांना. लक्षात ठेवा हे शब्द खूप महत्वाचे आहेत. गणित वाचता आलं पाहिजे असं सरांनी सांगितलं होतं. अगदी तेच लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचंय हे वाचता आलं पाहिजे. मग वाचन करताना काय करायचंय, वर्तुळावरील म्हणजेच वर्तुळावरचा बिंदू आहे तिथे जा. त्या ठिकाणी काय करणार आहात तुम्ही, स्पर्शिका काढणार आहात. कशा प्रकारे काढायचे, तर वर्तुळावरच्या म्हणजे त्या ठिकाणी केंद्रापासून
वर्तुळावरचा जो बिंदू आहे त्याला पुढे वाढवत न्यायचंय, किरण तयार होतो, तो किरण तयार झाला की उजव्या बाजूला एक रेषा, दुसऱ्या बाजूला एक रेषा, वरच्या बाजूला एक कंस, खालच्या बाजूला एक कंस, अगदी दुहेरी कृती करायचे आणि स्पर्शिका करायचे. जीवेच्या 2 बिंदू असतात, 2 स्पर्शिका येणार. केंद्रीय कोनाचे 2 बिंदू असतात, तिथेही 2च स्पर्शिका येणार. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे कोन दुभागणे. किती महत्वाचा आहे लक्षात ठेवा. आता कोन दुभागणे म्हणजे काय, तर दिलेला कोणत्याही प्रकारचा कोन असेल तर तो दुभागायचा आहे. कोन दुभाजकाचे प्रमेय आपण पाहिलेलं आहे प्रकरण क्रमांक 1 मध्ये, त्याचाच वापर या ठिकाणी केला जात असतो. म्हणजेच हा कोन आहे पी क्यू आर, या कोनाचे 2 समान भाग करणे म्हणजेच कोन दुभागणे होय. कोनाचा दुभाजक करणे, कोन दुभागणे, कोनाचे 2 समान भाग करणे, अशा प्रकारचा प्रश्न असेल तर तोही 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्यासाठी ही एक कृती आहे. काय करणार आहोत, कोणत्याही मापाचा एक कोन दिलेला असेल, कोन मोजून काढायला सांगितलं तर मोजून काढायचा अगदी अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे. मोजायचं कसं हे माहित आहे. या ठिकाणी आपला जो कोनाचा मध्यबिंदू आहे म्हणजे कोनाचा शिरोबिंदूचा आहे तो घेणार, त्यावरून किरण क्यू आर वरती एक चाप काढणार आहे, किरण पीक्यू वरती एक चाप काढणार. 2 बिंदू मिळालेले आहेत, या 2 बिंदूंपेक्षा थोडस जास्त म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आतील भागामध्ये आपण काय करणार आहोत, या बिंदूतून आणि या बिंदूतून कंस काढणार आहोत. आणि हे एकमेकांना जोडले की त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतो, कोनाचा दुभाजक मिळतो. हे लक्षात ठेवा. अतिशय सोपी रचना. पूर्ण झाली का नाही, काय लक्षात ठेवायचंय, नाव द्यायचं लक्षात ठेवायचंय. म्हणजेच कोन पी क्यू आर मध्ये किरण क्यूडी या कोनाचा दुभाजक आहे. याचा वापर आपल्याला जेव्हा अंतर्वर्तुळ विचारलं जातं गेल्या वर्षी तेव्हा केलेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. जे महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा. 1, 2, 3 या 3 गोष्टींवरती जास्त भर द्यायचा आहे. आता अतिशय महत्वाचं आज जे आपण शिकणार आहोत त्याच्यासाठी खूप महत्वाचं असणारं म्हणजे दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे. आता दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे म्हणजे काय करायचंय, आपला फोटो असतो पासपोर्ट साईजचा आणि शाळेत मागवतात 4-5 फोटो मागवतात. झेरॉक्स वाल्याकडे जातात, झेरॉक्स वाल्याला म्हणतात या फोटोचे 4-5 फोटो काढून द्या. पण तो काय करतो, त्याचे झेरॉक्स काढतो, अगदी सेम टू सेम सगळे फोटो असतात. किंवा फोटोग्राफरच्या तिथे गेला तर त्या ठिकाणी देखील अगदी सारखेच फोटो त्या ठिकाणी आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे काढून दिले जातात. अगदी तीच कृती आहे. म्हणजे काय, दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे म्हणजे जेवढा मापाचा कोन दिलेला आहे तेवढ्याच मापाचा दुसरा कोन त्याच्या बाजूला काढायचा आहे. ही रचना खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. अगदी डोळे उघडे ठेवून आणि कान उघडे ठेवून लक्ष द्यायचंय. का महत्वाचे आहे, हे तुमच्या 3 मार्कांसाठी रचना जे विचारली जाते बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि ही रचना आली तर पुढच्या रचना येतात. आतापर्यंत शिकवलेल्या जेवढ्या रचना आलेत त्या जर तुम्हाला काढता आल्या तर आपल्याला पुढच्या रचना काढता येतील. त्यामुळे ह्या सर्व रचनांकडे खूप लक्ष द्यायचं आहे बारकाईने. मी काय करतोय, या ठिकाणी कोणत्याही मापाचा कोन काढतोय. कोणत्याही मापाचा कोन आपोआप आपल्याला जेव्हा आपण कृती करणार आहोत त्यावेळेस येणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी कोणत्याही मापाचा कोन काढत आहे आणि त्या कोनाला मी नाव दिलेलं आहे कोन ए बी आणि कोन सी. किती मापाचा आहे, कोणत्या मापाचा आहे हे तुम्हाला दिलंच असेल, समजतं कसं काढायचंय. आता या म्हणजे न मोजलेल्या कोणासारखा दुसरा कोन मला या ठिकाणी काढायचा. पण मी काय करणार, तर या ठिकाणी दुसरा एक किरण काढून घेणार. मग दुसरा किरण काढताना माझी कृती काय असली पाहिजे, एक किरण काढला, एवढा किरण मला सारखाच असतो कारण किरण एका बाजूला थांबतो आणि दुसऱ्या बाजूला वाढतच जातो. जो थांबलेला बिंदू असतो, स्थिर बिंदू असतो, त्याला आर्म बिंदू म्हणतात आणि सी म्हणजे हे बाणाचं टोक असताना वाढतच जातो. त्याप्रमाणे या ठिकाणी मी आता स्वतः वेगळं नाव देऊया बिंदू क्यू आणि या ठिकाणी आर म्हणजे किरण क्यू आर काढला, एक किरण काढला. आता हा किरण काढल्यानंतर पुढे मी काय करणार आहे, तर मला या कोनाशी एकरूप कोन काढायचा आहे म्हणजे या कोनाकडे जावं लागेल. मग या कोनाकडे गेल्यानंतर त्याचा जो सुरुवातीचा बिंदू आहे, आरंभ बिंदू आहे, त्या आरंभ बिंदूवरती कंपासचं पोलादी टोक ठेवलंय, दिसत असेल सर्वांना.
आणि या कोनमापकामध्ये कितीही माप घ्या, मोजण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या. फक्त या आकृतीच्या बाहेर जाईल असं करू नका. तुम्हालाही सोपं वाटेल आणि अगदी बरोबर येईल अशा प्रकारचं घ्यायचंय. आणि एक चाप काढायचा आहे दोन्ही बाजूंना छेदणारा. कळलं? काय केलेलं आहे? ठराविक अंतर घेतलं आणि ते अंतर घेतलेलं आहे ते बदलायचं नाही. अगदी जेवढं आहे तेवढंच. तसंच माप या ठिकाणी दुसऱ्या कोणाच्या एका किरणाच्या आरंभ बिंदूवरती ठेवून आपल्याला तेवढ्याच मापाचा अशा प्रकारचा चाप काढून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढं माप इथे घेतलेलं आहे अगदी तेवढंच माप इथे घेतलेलं आहे. इथे घेतलेलं माप आणि इकडे घेतलेलं माप समान आहे. इथे कंस काढलाय तसंच इकडे पण कंस काढलाय. अगदी सोपं आहे. आता पुढे काय करणार? हे जे दोन बिंदू मिळालेले आहेत या दोन बिंदूंमधलं अंतर मोजायचे. नीट पहा, दिसत असेल सर्वांना. काय करणार आहोत आपण? हे दोन बिंदू जे आहेत या दोन बिंदूंमधलं अंतर मोजायचंय. कंपास अगदी परफेक्ट बघायचंय आणि हे घ्यायचंय. म्हणजे ह्या दोन बिंदूंचाच विचार करतोय आपण. मग आपण काय करणार? इकडे जे माप घेतलं तेवढंच माप या बिंदूपासून मोजलं होतं म्हणून इथे घेणार आणि असा कंस काढणार. समजलं सगळ्यांना? म्हणजे जसं इथे होणार होतं अगदी तसंच इथे केलेलं आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने आपण हे एकमेकांना जोडणार आहोत. आता हे जोडायचे म्हणजेच नेमकं काय करायचं आहे? आपल्याला जो बिंदू दिलेला आहे कोणाचा आरंभ बिंदू, तो आरंभ बिंदू आणि या ठिकाणी मिळालेला चाप या ठिकाणी अशा प्रकारे जोडले की आपल्याला जी रचना मिळते ती असते दिलेल्या कोणाशी एकरूप कोन काढण्याची. आणि त्याला मी नाव दिलेलं आहे पी. म्हणजे ए बी सी आणि पी क्यू आर हे दोघेही एकरूप कोन आहेत. लक्षात आलं सर्वांच्या? काय दिलेलं आहे आपण? या ठिकाणी एक कोन दिलेला आहे, त्याच कोणाशी एकरूप कोन काढलेला आहे आणि आपण दिलेल्या कोणाशी एकरूप कोन काढलेला आहे. ही जी रचना आहे ही रचना आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये पाहायचे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. मित्रांनो, मगाशी आपण काय घेत होतं? तो म्हणजे कोन काढणे झाले, रेषाखंड काढणे झाला. आता राहिलेला प्रश्न त्रिकोणाच्या बाजू दिली असता त्रिकोण काढणे. त्रिकोण काढणं सोपं आहे. 2 मार्कासाठी विचार जाणारी रचना असते. कधी कधी अगदी सोप्या रचना देखील आपण विसरून जातो. का? तर गेल्या वर्षी मागच्या वेळी शिकलेलो आहोत म्हणून. मग आता काय करणार आहोत आपण? तर या ठिकाणी त्रिकोण एबीसी मध्ये एबीचं माप दिलेलं आहे 4 सेमी, बीसीचं माप दिलेलं आहे 5 सेमी आणि एसीचं माप दिलेलं आहे 4.5 सेमी. कशासाठी महत्वाचं आहे ते नीट लक्षात ठेवा. अगदी सोपा सरळ पद्धतीने समजेल अशा प्रकारची रचना आहे. काय करणार आहोत आपण? प्रथम कच्ची आकृती जर काढायची झाली तर आपण काय करणार आहोत? या ठिकाणी पट्टीच्या साहाय्याने तुम्ही त्रिकोण काढू शकता. नाव देऊ शकता ए बी आणि सी. या ठिकाणी ए बी माप आहे 4 सेमी, बीसी माप आहे 5 सेमी आणि एसीचं माप आहे 4.5 सेमी. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. प्रथम पाया बीसी करावा लागणार, तो आहे 5 सेमी. या ठिकाणी 5 सेमी लांबीचा रेषाखंड काढून घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी 5 सेमी लांबीचा रेषाखंड काढला. लक्ष असेल तर 0 पासून 5 पर्यंत, 0 पासून 5 पर्यंत. तर मी नाव दिलेलं आहे बी आणि याला नाव दिलं आहे सी. पुढे काय सांगितलेलं आहे? ए बी हा 4 सेंटीमीटर लांबीचा आहे. कोण मापक घ्यायचा आहे? कोण मापकाने या ठिकाणी 4 सेमी लांबीचा रेषाखंड ठेवायचा आहे. हे झाले 3 आणि हे झाले 4. म्हणजे या शून्यापासून हे लक्षात असू द्या. पण आपण काय केलं? बी पासून 4 म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे. आता एकच आपल्याला तर दोन्ही जोडले दिसतात. दुसरा काढायचा आहे एसी म्हणजे 4.5. आपण काय करणार? पुन्हा पट्टीमध्ये 4.5 मार्क घेणार. म्हणजे कंपास मध्ये 4.5 मार्क घेणार. 4 आणि 4.5 शून्यापासून मोजायचं हे लक्षात ठेवा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सी बिंदूवरून, म्हणजे या ठिकाणी जो सी बिंदू होता त्या सी बिंदू पासून हा जो बिंदू आहे तो जोडण्याचा प्रयत्न केला. आणि आपण हे जेव्हा दोन्ही बिंदू आपण एकमेकांना जोडतो तेव्हा त्या ठिकाणी एक चांगला आपल्याला दिलेला बाजू दिलेल्या असतात, त्या बाजूवरून होणारा त्रिकोण मिळतो.
आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर इथपर्यंत जोडलं, तुम्ही पुढे वाढू शकता का? हो, वाढवू शकता. वाढवल्यानंतर इथे काय करणार आहात? बाणाचा टोक. आणि इकडे देखील काय करणार आहात? वाढवल्यानंतर पुढे बाणाचं टोक. आणि या बिंदूला आपण जे नाव देणार आहोत ते म्हणजे ए. आपली रचना पूर्ण झाली का? नाही. काय बाकी आहे? तर या ठिकाणी या रेषाखंडाची जी माप आहे ती देखील लिहिणं गरजेचं आहे. 5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. असं जेव्हा आपण पूर्ण करू तेव्हा ती रचना पूर्ण होईल आणि रचनेचे पूर्ण मार्क आपल्याला मिळेल. समज सर्वांना? आता या प्रकरणामध्ये जे महत्वाचे गणित विचार जातात 3 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. त्याचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे. म्हणजे एबी रेषाखंड आहे तो 8 सेंटीमीटर लांबीचा आहे आणि त्याचे 3:2 या प्रमाणात विभाजन करा. म्हणजे एबी आणि पुढे त्या एबी रेषाखंडाचे 3:2 भागात विभाजन करायचे. म्हणजे काय करता रे, तुमच्या हातामध्ये जर एखादी रस्सी दिलेली आहे, दोरी दिलेली आहे आणि ह्या दोरीचे 2 भाग करायचे, तर तुम्ही काय करणार? त्या दोरीचे शेवटचे 2 तुकडे एकमेकांना जोडणार आणि जर जोडल्या गेल्यानंतर मागच्या तासात आपण त्याप्रमाणे पाहिलं होतं म्हणजे त्याप्रमाणे मध्यबिंदू शोधणार. आणि तसेच होते आहे पण ही थोडीशी वेगळी आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला प्रथम दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढून घ्यावा लागेल. किती लांबीचा रेषाखंड काढायला सांगितलेला आहे आपल्याला? तर 8. म्हणून प्रथम 8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढायचा आहे. ही रचना खूप महत्वाची आहे आणि आवर्जून सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. आता ही 8 सेंटीमीटर लांबीची रेषा जी आहे हे आपण काढले, तिला मी नाव दिलं एबी. एबी बरोबर 8 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. आता याचे 3:2 म्हणजे एकूण किती भाग होतात? तर 5 भाग होतात. मला 5 भाग करायचे असतील तर काय करावं लागेल? अगदी सोपा आहे मित्रांनो. इकडे एक कोण काढायचा आहे. मग कोण मापकाने तो मोजत बसायचा का? तर नाही, आपल्याला त्याची आवश्यकता नाही. अंदाजे आपल्याला आकृती छान दिसावी यासाठी जेवढ्या मापाचा कोण काढता येईल तो पट्टीच्या सहाय्याने डायरेक्टली जोडला तरी चालेल. समजलं सगळ्यांना? मग आता ह्या पट्टीच्या सहाय्याने मी कोण काढलेला खालच्या बाजूला. मला किती भाग करायचे? 5. म्हणून मी ह्या कंपास मध्ये अगदी छोटा अंतर घेऊन हा जो किरण काढलेला आहे त्याचे 5 समान भाग करणार. बघा इकडे किती भाग करणार? 5. कारण 3:2 म्हणजे 5. इथे 1 कंपास उचलायचे, माप बदलायचं नाही. 2 3 4 आणि 5. मग याला आपण नावं देऊयात. A1 A2 A3 A4 A5. बघा A1 A2 A3 A4 A5. आणि हा जो शेवटचा बिंदू आहे तो आपला या ठिकाणी जोडायचा आहे. हा जोडला म्हणजे आपला एक त्रिकोण तयार झाला दिसतो. पण आपला रेषाखंडावरती आहे आणि मी ही रचना खाली केली आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल की आपण एक प्रमेय अभ्यासलं होतं. म्हणजे कोणतं? समांतर रेषांचं. समांतर रेषांचं प्रमेय काय सांगतं? समांतर रेषांचं प्रमेय सांगतं की समांतर रेषांमध्ये समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगकोन एकरूप असतात. म्हणजेच ज्या ठिकाणी 2 समांतर रेषा असतील त्यांची ही छेदिका असेल तर त्या ठिकाणी तयार होणारा हा कोन आणि हा कोन समान मापाचा असतो. अगदी तसंच या ठिकाणी हा जो कोन आहे तो किती अंतर आहे? 3:5 आणि आपल्याला किती पाहिजे? 3 होते. म्हणजे काय करणार? 3 1 2 3 या ठिकाणी अगदी सेम एवढा मापाचा काढणार. म्हणजे काय रे? की हा दिलेला कोन आहे आणि या कोणाशी एकरूप कोन काढायचा आहे. मग काय करणार आपण?
आलोय. दिलेल्या कोणाशी एकरूप कोण काढणे काय केलं होतं, मूळ कोणावरती गेलो. आता आलो मूळ कोणावरती. मूळ कोणावरती काय केलं होतं, मी ठराविक अंतर घेतलं. मोजून घेतलं का नाही, मग किती घ्या, मग मी एवढं माप घेतलं आणि एक चाप काढला. आता कुठे जायचंय, 3, 1 2 3. या 3 या ठिकाणी देखील काय आपण तेवढंच माप घेणार. कळलं सगळ्यांना. म्हणजे हा जो कोण आहे या कोणाच्या एवढाच कोण काढायचा आहे, समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार. मग पुढे काय केलं आपण, या ठिकाणावरून हा बिंदू आणि हा बिंदू त्यांच्यामधलं अंतर मोजलं, तेवढंच माप घेऊन या ठिकाणी आपण काय केलं, चाप काढला. हे रचना आहे की. मग काय करायचं, आपल्याला काढत असेल घ्यायची, पेन्सिल घ्यायची आणि A3 पासून हा बिंदू जोडायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो बिंदू मिळालेला आहे रेषाखंडावरचा, त्या बिंदूला आपण नाव दिलं. तर याचे घटक किती होतात, 3 आणि हा किती भागाचा आहे तो 2. म्हणजे 3 2 5, 1 2 3 1 2. ही कृती खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवायची आहे, कधीही विसरायची नाही. किती सेंटीमीटर लांबीचा होता रेषाखंड, 8 सेंटीमीटर. हे लिहायचं. समज सर्वांना कळलं, व्हेरी गुड. आता शिवाय जवळपास 75% भाषिक आला होता. आता आपल्याला या प्रकरणामधला पुढचा जो भाग आहे, म्हणजे अभ्यास 4.1 मधलं पहिलं गणित पाहायचं आहे आणि त्यानंतर आणखी एक गणित पाहूया. तर 4.1 मधलं पहिलं गणित आपण अभ्यासतो, त्या गणितामध्ये काय दिलेलं आहे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN. त्रिकोण एबीसी मध्ये समरूप त्रिकोण LM दिलेला आहे. आता नीट लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे गणित 4 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. तिसऱ्या प्रश्नामध्ये भागामध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा चौथ्या प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. अतिशय सोपी रचना आहे. का सोपी आहे, कारण तुम्हाला शिकवलंय आपण की त्रिकोण काढायला शिकवलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, त्रिकोण काढायला. आणि ह्या त्रिकोणामध्ये AB BC AC 3 किमती दिल्या आहेत. म्हणजे एक त्रिकोण तर आपल्याला नक्कीच काढता येईल, आपण काढणार त्रिकोण काढणार. पण LMN याच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. मग आपण ही रचना कधी करायची, तर त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत त्यांच्याशी समरूप असणारा आणि गुणोत्तराची अट पूर्ण करणारा त्रिकोण काढायचा. ABC आणि LMN यांच्यामध्ये कोणताही बिंदू समान नाही, कॉमन नाही, एकच नाही. दोन्ही त्रिकोण स्वतंत्र आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोण वेगवेगळे आहेत तेव्हा या ठिकाणी आपल्याला समरूप त्रिकोणाच्या बाजूचा जो काही गुणधर्म आहे, कोणता आहे तो गुणधर्म, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे काय दिलेलं आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LM आणि N हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिले. दोन त्रिकोण समरूप दिलेले असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे काय करायला आपण, AB भागिले LM, म्हणजे यातली पहिली 2 अक्षर, यातली पहिली 2 अक्षर. पुढचे लक्षात आलं असेल, BC दुसरी 2 अक्षर, BC म्हणजे पहिल्यापासून सुरुवात आहे, 1 2 2 3 आणि 1 3 लक्षात ठेवायचं. AB येथे काय आहे, MN बरोबर. तिसरा AC भागिले ACLN संगत बाजू प्रमाणात. हे लिहिणं गरजेचं आहे. ज्यांना आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतात, पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतात, त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला दिलाय BC छेद LM ची किंमत दिलेली आहे. BC छेद LM ची किंमत किती आहे, परंतु काय दिलेलं आहे, BC छेद LM बरोबर दिलेला आहे 5/4. म्हणजे BC छेद LM ची किंमत जर 5/4 असेल
तर एबी छेद ची किंमत 5/4, एसी छेद ची किंमत 5/4 आणि अशा प्रकारे आपण ह्या गणितामध्ये पुढची कृती करू शकतो. आता पुढच्या कृतीमध्ये काय लक्षात ठेवणार आहोत, तर आपण काय करणार, ह्या एबी ची किंमत, एसी ची किंमत आणि ह्या सर्वांच्या किमती लिहित आहोत. म्हणजे काय, एबी ची किंमत किती आहे 5.5, इथे लिहिताना काय येणार 5.5 भागिले एल एम बरोबर किती 5/4. हा एक भाग झाला. दुसरं काय आहे बीसी, बीसी ची किंमत किती आहे 6 भागिले काय आहे एम एन बरोबर देखील किती आहे 5/4. आणि तिसरा आहे एसी, एसी ची किंमत किती आहे 4.5 भागिले काय एल एन बरोबर किती 5/4. अति सोपं आहे. हे तीनही वेगवेगळे आपण घेऊन घेतले आणि आपल्याला फक्त ह्या तीनही विचार केला तर दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत त्या 3 बाजूंचे माप करायचे. एक कृती सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग काय करणार आहोत आपण या ठिकाणी, काय करतो नेहमीच्या सवयीनुसार एका बाजूचा माप करायचा असेल तर तिरकस गुणाकार करतो. पण तिरकस गुणाकार मध्ये काय करणार 5.5 गुणिले 4 लक्षात ठेवा एम गुणिले 5 बरोबर 5.5 गुणिले 4 उलट लिहिलेलं आहे समजण्यासाठी सोपं जाऊन. म्हणून एम बरोबर किती 5.5 गुणिले 4 भागिले 5. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रथम गुणाकार करून घ्यायचा नाही, अगदी किमती लहान लहान करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून गुणाकार केलेला नाहीये, आहे असंच लिहिलं आहे आणि भागाकार घेतला. पाहिलं 5ने 5.5 ला भाग जातो का तर जातोय. किती येतो 5/5, 5/5 आणि 5/5 म्हणजे 1.1. म्हणजे एलईएमचा जर विचार केला तर 11 गुणिले 4चा विचार केला आणि त्याचं उत्तर येतं 4.4 म्हणजे 4×1 दशांश चिन्ह आहे असं 4×4 सेंटीमीटर. म्हणजे एक बाजूला अगदी तसेच याप्रमाणे आपल्याला ह्या सर्वांच्या किमती काढता येतील. मग एम एन ची किंमत काढायची असेल तर काय करणार तुम्ही 6 गुणिले 4 आणि भागिले किती येणार आहे 5, 24 भागिले 5. लक्षात आलं का सर्वांच्या किती उत्तर येणार आहे 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20 आणि 4 राहिले आहेत. दशांश चिन्ह घेतलं 40 झाले. 25 आहे 40 म्हणजे 4.8 सेंटीमीटर. आणि त्याप्रमाणे इथे देखील एल एन बरोबर काय करणार आहोत 4.5 गुणिले 4 भागिले 5. त्यांचा जर भागाकार केला 5×9=45 म्हणजे 0.9 गुणिले 4 म्हणजे उत्तर किती येणार आहे 9×36. दशांश चिन्ह एक घरानंतर असल्यामुळे या ठिकाणी एका घरानंतर दिलं आणि हे सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एबीसीच्या तीनही बाजूंचे माप मिळाले आणि त्रिकोण एल एम एन यांच्याही एल एम एम एन आणि एल एम या तीनही मिळाल्या. त्यानुसार तुम्हाला रचना करायला अगदी सोपं जातं. अगदी सोपं म्हणजे काय करणार आहात प्रथम त्रिकोण एबीसी काढणार आणि त्याच्या खाली त्रिकोण एल एम काढणार. त्रिकोण एबीसीच्या किमती दिलेल्या आहेत कच्चाकृती पट्टीच्या सहाय्याने अशा प्रकारे मी ते काढून ठेवायचे साईडला आणि नाव द्यायचे आहेत ए बी सी. एबीचं माप आहे 5.5, बीसीचं माप दिलेलं आहे 6 आणि एसीचं माप दिलेलं आहे 4.5. हे रचना तुम्हाला येईलच. काय करणार आहात वेळ कमी असलेल्या स्पीड मध्ये आपण लक्ष द्यायचंय. पहिलं काय करणार आहे या ठिकाणी 6 सेमी नाव देणार आहोत आपण बीसी. बीसी नंतर या ठिकाणी एबी माप आहे 5.5, पट्टीमध्ये 5.5 माप घेणार. त्यानंतर 4.5
आणि या ठिकाणी हे दोन बिंदू एकमेकांना आपण जोडणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याला नाव काय द्यायचं आहे? ए. इथे काय नाव देणार आहे? 6 सेंटीमीटर, इथे 4.5 सेंटीमीटर आणि इथे 5.5 सेंटीमीटर. अगदी सेम रचना कशाची करणार आहात? त्रिकोण LMN मध्ये. म्हणजेच या ठिकाणी दुसरी रचना आपल्याला काढायला सांगितली होती, म्हणजे दोन्ही त्रिकोण काढायला सांगितले, त्रिकोण ABC आणि LMN. मग कशी रचना काढतो आपण? LM हे पट्टीच्या सहाय्याने काढायचं. आता या ठिकाणी माप लिहिणार आहोत. LMचं माप आहे 4.4, याचा माप आहे 4.8 आणि LMचं माप आहे 3.6. पहा किती सोपं असतं. दिसतं कठीण, परंतु प्रत्यक्षात तसं नसतं. काय करणार आहोत? LMचं माप काढणार की 4.8, म्हणजे शून्यापासून या ठिकाणी 4.8 माप घेतलेलं आहे. याला नाव दिलं M, याला नाव दिलं आपण L. आणि आता 4.4 आणि 3.6 हे माप आपण घेणार आहोत. किती माप घ्यायचंय? 4.4. या ठिकाणी 4.4 माप घेत असताना 4.4 या बिंदू मधून त्या ठिकाणी आपण कंस काढणार आहोत. तसा मोठा काढला तरी चालेल. आणि इकडे 3.6. आणि ही रचना आपल्याला आपले जवळपास 4 मार्क मिळून जाते. थोडासा गुणाकार असतो बाजूची माप काढण्यासाठी. बाकी या ठिकाणी आपल्याला कशाची आवश्यकता भासत नाही. माप करायचे 4.8 सेंटीमीटर, 3.6 सेंटीमीटर आणि या ठिकाणी 4.4 सेंटीमीटर. मित्रांनो, ही त्याच्यात तुम्हाला समजलेली असेल. अगदी सोपी आहे. 4.1 मधलं पहिलं गणित आहे. यानंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या भागाकडे. आणि दुसऱ्या भागाकडे जात असताना काय लक्षात ठेवायचं आहे? की गणितामध्ये कोणत्या प्रकारचं सोडवायचं असते, तर त्या ठिकाणी अतिशय महत्वाच्या रचना असतात. त्या रचना विचार करता तिसरी म्हणजे दुसरा भाग आहे. त्या दुसऱ्या भागामध्ये काय करायला सांगितलं आहे? त्रिकोणाचा एक सामायिक शिरोबिंदू. सामायिक शिरोबिंदू म्हणजे या आकृतीमध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्रिकोण AMT आणि त्रिकोण AHE मध्ये बिंदू हे हा कॉमन आहे. बिंदू A कसा आहे? कॉमन आहे. जर त्या ठिकाणी बिंदू A जर कॉमन असेल तर काय करावं लागेल? अशा प्रकारची रचना अभ्यासत असताना आपण काय करणार? तर प्रथम एक मिनिट चालू करतो परत. ती म्हणजे कोणती? तर त्रिकोणाचा एक सामायिक शिरोबिंदू असताना त्रिकोण काढणे. मग आता सामायिक शिरोबिंदू असताना त्रिकोण कसा काढायचा? अगदी सोपी रचना आहे. म्हणजे या रचनेचा विचार करताना आपल्याला कुठेही लिहायचं काम करायचं नाही. तर आपल्याला दिलेलं आहे एक मिनिट सर. विद्यार्थ्यांना तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल की एक त्रिकोणाचा एक सामायिक शिरोबिंदू असताना त्रिकोण काढणे हा एक भाग पाहणार. हा नंतर पाहूया आपण पुढच्या तासाला. मित्रांनो, तुमच्या समोर मार्च 2020 ची एक प्रश्नपत्रिका दिसत असते आणि त्याची उत्तर पत्रिका आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 विचारला गेलेला आहे की 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर
अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करा, हे आपल्याला सरांनी शिकवलेलं आहे. मग हे दाखवण्याचा माझा प्रयोजन काय आहे, तर या ठिकाणी प्रश्न 3 मध्ये आपल्याला 3 मार्कांचा प्रश्न विचारला होता आणि या 3 मार्कांच्या प्रश्नाचा विचार करताना आकृती पाहिली तर मार्क देण्याची पद्धत हा बोटाची कशी असते. 4.1 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा, अर्धा मार्क. म्हणजे हे वर्तुळ काढलं आपण की आपल्याला अर्धा मार्क मिळतो. 6.3 लांबीचा रेषाखंड काढा, त्याला अर्धा मार्क मिळतो. बघा, म्हणजे एक एक कृती केली की मार्क मिळतात. ओएचा लंब दुभाजक काढा, म्हणजे ओएचा लंब दुभाजक काढा, मगाशी सांगितल्याप्रमाणे निम्यापेक्षा अंतर घेऊन दोन्ही बाजूला कंस केले आणि आपण वर्तुळ काढलं, त्याला अर्धा मार्क आहे. आणि एपी आणि एक्यू ह्या स्पर्शा काढल्या, त्याला 1 मार्क आहे. विचार करा, 3 मार्क किती सोप्या पद्धतीने आपल्याला मिळवता येतील. त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न 4 मध्ये गेल्या वर्षाच्या मार्च 2024चा प्रश्न काय आहे, त्यामध्ये एक रचना विचारलेली आहे. 2.7 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा, वर्तुळाची जीवा PQ 4.5 सेमी लांबीची काढा आणि स्पर्शा केंद्राचा वापर करता त्या ठिकाणी स्पर्शिका काढा. बघा, वर्तुळ काढलं 1 मार्क, जीवा काढली 1 मार्क, स्पर्शिका काढायला सुरुवात केलेली आहे वर्तुळ केंद्राचा वापर न करता 1 मार्क. म्हणजे एक स्पर्शिका काढली 1 मार्क, दुसरी स्पर्शिका काढली 1 मार्क. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, बोर्डाची मार्क देण्याची पद्धत, त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता, हे लक्षात ठेवा. आज आपण काय शिकलो याचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल जे काय आपण शिकलेलो आहोत ते आता थोडक्यात आपण पाहूया आणि आपण शेवट करूया. आपण काय शिकलो, आपण आज जे काही शिकलेलो आहोत त्याचा जर विचार केला तर आपण आज शिकलो आहोत रेषाखंड दुभागणे, रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे, त्याचबरोबर दिलेल्या मापाचा कोन काढणे. 2 प्रकारचे कोन असतात, लघुकोन असतो, विशाल कोन असतो, ते काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे कोन दुभागणे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे त्रिकोणाच्या दिलेल्या घटकांवरून त्रिकोण काढणे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणाचे माप दिलेले असेल, 3 बाजूंची माप दिलेली असतील तर. आणि सर्वात शेवटचा जी रचना पाहिलेली होती त्यामध्ये त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR समरूप असतील, बाजू समान असतील तर काय करायचंय, तर त्या ठिकाणी हे गणित आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारचं हे गणितही तुमच्या लक्षात राहावं म्हणून या ठिकाणी PPTच्या स्वरूपात दाखवतोय की आपण काय करायचंय. दिलेल्या माहितीवरून दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू काढून घ्यायच्यात आणि त्या 3 बाजूंवरून आपण पहिला त्रिकोण काढायचा आहे आणि दुसरा त्रिकोण काढायचा आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की गणित भाग 2 मधलं भौमितिक रचना हे जे प्रकरण आहे ते किती सोपं आणि साधं सरळ तुमच्या सर्वांना समजणारं आहे. मित्रांनो, आपण जे काही शिकतो, जे काही खातो ते खूप महत्वाचं असतं. कशा प्रकारे अभ्यास होतो हे महत्वाचं आहे. एक लक्षात ठेवा, आपल्याला सांगितले आहे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि आपलं युट्यूब चॅनल आहे महानगरपालिकेचं 10वीसाठीचं ते सबस्क्राईब करा आणि आपल्या शाळेतील आपल्या विभागातील खेळापाड्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांना अवश्य करा आणि
सर्वांना कळवून आणि चर्चा करून लाईक करायला सांगा. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.